नमस्कार। आताची सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। आजपासून काही भागात पावसाचा खंड राहील असं आज हवामान विभागानं घोषित केलेलं आहे। तर मग किती दिवस पावसाचा खंड राहणार आणि कशामुळे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून। तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून सध्या तरी दोन्ही समुद्रात म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सध्या कुठलीच सिस्टीम कार्यरत नाही। यामुळे 19 जून पर्यंत मोसमी पावसाने हा ब्रेक घेतलेला आहे। 19 जून पर्यंत जो काही पाऊस पडेल तो हिंदी महासागरातील आयोडीमुळे म्हणजेच इंडियन ओशन डायपोलमुळे फक्त कोकण तसेच सह्याद्रीचा घाटमाथा हा भाग वगळता इतर राज्यातील सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक भागात पाऊस पडणार आहे। आणि नंतर 19 जून पासून पुन्हा मोसमी पावसाचा वेग वाढणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनी सध्या कोणत्याही बियाण्याची लागवड किंवा धूळ पेरणी करू नये। जोपर्यंत जमिनीत एक वीत ओलावा जात नाही तोपर्यंत पेरणी टाळावी अशी माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।